येस. माझा आवाज येतोय का ऑनलाईन मेंबर्स? Yes, sir. व्हेरी गुड. Yes, sir. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. ग्रेट. आणि लेक्चर्सला ऍबसेंट राहू नका. ओके. माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना, प्लीज लेक्चरला ऍबसेंट राहू नका. कारण मध्ये जर लेक्चरचा गॅप झाला तर तुम्ही रेकॉर्डिंग लगेच बघू शकत नाही, कारण की तिला अपलोडिंगला वेळ लागतो. झूमला रेकॉर्डिंग प्रोसेस होते आणि मग ती अपलोड होत असते. तर बेसिकली त्याला आणि सगळ्या बॅक टू बॅक बॅचेस चालू राहतात. त्यामुळे रेकॉर्डिंग आम्ही इव्हिनिंगला सगळे अपलोड अपलोड करतो. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे प्रत्येकाकडे की प्लीज सेशनला ऍबसेंट राहू नका. तुम्हाला ऑफलाईन जमत नाही, ऑनलाईन या, बट सेशनला ऍबसेंट राहू नका. ओके. येस. लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं होतं आपण? एक्सेप्शन हँडलिंग. काय असते Exception एक्सेप्शन handling. हँडलिंग? येस. काय असते एक्सेप्शन हँडलिंग? बरोबर. बेसिकली एक एरर येते, राईट, ज्याने कोड ब्रेक होतो. बरोबर काय? सो एक्सेप्शन मध्ये कोणते कोणते कीवर्ड यूज होतात? ट्राय, एल्स, Try, एक्सेप्ट accept, आणि फायनल. raise, येस. सो raise पण होते. ट्राय, एक्सेप्ट, फायनली आणि एल्स. व्हेरी गुड. राईट. फायनलीचा यूज काय असतो बरं? एक्झिक्यूट ऑलवेज आयदर एरर ऑकर ऑर नॉट. येस, व्हेरी गुड. सपोज जरी तुमचा कोड ट्राय कॅच मध्ये रन झाला किंवा नाही झाला, एक्सेप्शन आला तरी बेसिक कोड रन होणार, आणि एक्सेप्शन नाही जरी आला तरी तो कोड रन होणार. ओके, दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट. सो आता फायनली कधी यूज करू शकतोय? सपोज फाईल क्लोजिंग करायचंय, डेटाबेस हँडलिंग करायचं, किंवा डेटाबेसचं कनेक्शन क्लोज करायचंय, किंवा एक कॉमन मेसेज तुम्हाला फ्लॅश आउट करायचा आहे, अशा केसमध्ये तुम्ही फायनलीचा यूज करू शकता. ओके. येस. येस. ओके, फाईन. सो आता आजच्या सेशनमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहे. दॅट इज गोइंग टू बी क्लासेस. ओके. सो लेट्स अंडरस्टँड क्लास. सो आजपासून आपण ओपीचे टॉपिक स्टार्ट करणार आहे. ओके. आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले एक्सेप्शनचे काही पॉईंट राहिलेले. ओके. तो आपण जसा आपला क्लास कव्हर होईल तर आपण तो पॉईंट कव्हर करू. हा तुमच्या मॉडरेट टॉपिक मधला लास्ट पॉइंट आहे. ओके. आणि याच्यानंतर तुमचा ऍडव्हान्सचा पुढचा पॉइंट चालू होईल. सो आतापर्यंत आपण फाउंडेशन लर्न केलं, फाउंडेशन नंतर आपण मॉडरेटचा पार्ट लर्न केला, आता यानंतर ऍडव्हान्स असेल. तर आपण फाउंडेशन पर्यंत काय काय लर्न केलं? व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स, देन स्टेटमेंट्स, लूप्स, राईट. दॅट वॉज व्हॉट इनपुट आउटपुट. ओके. ते आपण तिथपर्यंत बघितलं. त्यानंतर पुढचे पॉईंट जे आपण डिस्कस केले ते कोणते कोणते होते? कॉम्प्लेक्स डेटा टाइप्स. त्यामध्ये आपण लिस्ट बघितली,
tuples, set, dictionary. Then we have seen something called as a file handling, right? फाईल हँडलिंग मध्ये आपण बघितलं की फाईल कशी रीड करता येते, राईट करता येते, अपेंड करता येते. ओके, वी हॅव जस्ट सीन ऑल दोज कॉन्सेप्ट. त्यानंतर आपण पार्ट बघितला तो म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग, जे लास्ट 2 लेक्चर मध्ये आपण कव्हर केलं. आता आजचं जे सेशन आहे ते आहे आपलं ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं पहिलं सेशन. प्रोबेबली 2 किंवा 3 सेशन्स 2 मध्ये कव्हर होईल, नाही झालं तर तिसरं सेशन आपलं असेल. अँड देन वी विल स्टार्ट अवर ऍडव्हान्स पार्ट. पण बघा, हाच कन्सेप्ट थोडा क्रिटिकल आहे. ऍडव्हान्स थोडा सोपा आहे, बट त्याला ऍडव्हान्स का म्हणतात, कारण की ते लर्न नाही केलं तरी चालतं आणि केलं तरी चालतं. तर पायथन मध्ये तुम्हाला ओपी पर्यंत तरी गोष्टी माहित पाहिजे, विच इज मॅन्डेटरी. येस, तर कोण सांगेल बरं मला काय असतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग? ऑब्जेक्ट्स आणि क्लासेस आपण यूज करतो बेसिक, राईट? सो दॅट इज बेसिकली गोज विथ अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, राईट? सो आता माझा क्वेश्चन असा आहे की यामध्ये ऑब्जेक्ट काय रिप्रेझेंट करतात आणि ओपी काय यूज करायचं? ऑब्जेक्ट क्लासला रिप्रेझेंट करतो, म्हणजे इन्स्टन्स ऑफ क्लास असतो ऑब्जेक्ट. येस, ऑब्जेक्ट एक इन्स्टन्स ऑफ क्लास असतो. आता सपोज तुम्हाला ते पण माहित नाही असं आपण गृहीत धरूया. सो माय क्वेश्चन इज गोइंग टू बी बेसिकली व्हॉट इज ओओपी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इट्स नथिंग बट इट्स अ क्लब ऑफ ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस, राईट? इट्स अ क्लब ऑफ ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस, राईट? तर आता ओओपी ला रिअल वर्ल्ड सोबत आपण कनेक्ट करतो का? कारण जेव्हा आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा कन्सेप्टचा विचार करतो, त्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की हा रिअल वर्ल्डशी कनेक्टेड आहे. इट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड. तर इथे प्रत्येक गोष्ट ही रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट सारखी आहे. जसं ह्युमन आहे, ह्युमन इज अन ऑब्जेक्ट. ओके, तर बेसिकली हा, सपोज आता मी ओम म्हटलो, ओम इज गोइंग टू बी अन ऑब्जेक्ट ऑफ ह्युमन क्लास. त्याच्यामध्ये सगळ्या प्रॉपर्टीज ज्या काही ह्युमनला हव्या असतात. सिंपल आहे, राईट? तो बोलू शकतोय, नाचू शकतोय. हो, अरे हो बरं. हा, ओके, आती पण बोलू शकतोय. ज्या ह्युमनच्या ज्या कॉमन प्रॉपर्टीज असतात ते त्याच्यामध्ये, राईट? नाव लाईक हेच जर मी दुसऱ्या प्राण्यांबद्दल जर बोललो तर काही हसू शकत नाही, काही नाचता येतं. ओके, सो लाईक ह्युमन इज समथिंग विच मे बी डिराइव्ड फ्रॉम एनिमल्स. येस ऑर नो? तर कॉमनली काय होतं की जेव्हा आपण एका रिअल वर्ल्ड सिनेरिओ सोबत कम्युनिकेट करतो, पर्सन नो घेऊ, तर तेव्हा आपण ऑब्जेक्ट सोबतच डील करत असतो. म्हणून याला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग होतं. यामध्ये सर्वात कोर कन्सेप्ट असतो क्लास. ओके, नाव टेल मी व्हॉट इज अ क्लास? Class is a collection of data member and member function. व्हेरी गुड. निराली data प्रकाशन. Class is a Prakash, user part number defined 2. data type. येस, आन्सर Class बरोबर आहे. means आन्सर to बरोबर create. आहे. बेसिकली क्लास इज अ कलेक्शन ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. आता मला सांगा डेटा मेंबर म्हणजे काय, मेंबर फंक्शन म्हणजे काय? डेटा मेंबर म्हणजे आपले Data व्हेरिएबल member variables आणि data member function म्हणजे function. व्हेरी गुड. म्हणजे मी रेफरन्स बुक वाचलाय. निराली प्रकाशन का वाचेल नाही. व्हेरी गुड, रिअली अप्रिशिएबल पार्ट. बेसिकली जेव्हा तुम्ही क्लासेसच्या रिलेटेड बोलतात, खूप सिंपल भाषेमध्ये असं म्हणा, क्लास इज अ कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड मेथड्स. ओके, प्रॉपर्टीज आर लाईक व्हेरिएबल्स, मेथड्स आर लाईक फंक्शन्स. ओके, बट मग याला प्रॉपर्टी का म्हणतात? तर ते बेसिकली क्लासच्या आतमध्ये असतात आणि जर त्याला ऍक्सेस करायचा असेल तर त्यासाठी 2 वेज आहे. एक तर तुम्ही क्लासच्या नावाने ती ऍक्सेस करू शकता किंवा एक तर तुम्ही ती ऑब्जेक्टच्या नावाने ऍक्सेस करू शकता. आतापर्यंत तुम्ही जे ओपी लर्न केलं त्याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट लर्न केली आतापर्यंत, ऑब्जेक्टने एखादी प्रॉपर्टी कशी रीड करायची. तर तुम्ही क्लास यूज केलाय का कधी? नाही.
पण रिअल वर्ल्ड मध्ये आपण ते पण यूज करतो. अशा प्रॉपर्टीजला आणि क्लासेसला युटिलिटीज म्हणतात, किंवा सॉरी, अशा प्रॉपर्टीजला आणि मेथड्सला युटिलिटी म्हणतात. ओके, चला आता एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया. ओके, आणि मी क्लासचा कन्सेप्ट चालू करेल. सो लेट्स गो विथ एक्सकेलेटर. Okay, great. So basically, you can just say that like whenever we have a class, okay? So in OOP, we have a class. But class is nothing but it's a collection of properties and methods. Properties and methods. Okay? या बेसिकली क्लासच्या आतमध्ये असतात. आणि जर ह्या तुम्हाला यूज करायच्या असेल तर तुम्हाला त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. काय करावा लागतो? ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. या ऑब्जेक्टला क्रिएट केल्यानंतरच तुम्ही त्याला यूज करू शकताय. काय करू शकतो आपण? यूज करू शकतोय. ओके, सो लेट्स से मला ही प्रॉपर्टी कॉल करायची आहे, तर आपण कशी कॉल करतो? ऑब्जेक्ट डॉट प्रॉपर्टी. आणि जर याच्या आतमधलं फंक्शन जर असेल मेथड, तर आपण ऑब्जेक्ट डॉट मेथड रन करतो. ऑब्जेक्ट डॉट मेथड. ओके, सो दिस इज अ वे हाऊ वी कॅन डू दॅट. मग आता क्वेश्चन असा आहे की ओपीचे काय ऍडव्हान्टेजेस आहे. आता आपण कोड जो करतो त्यामध्ये पण आपण असं करू शकतोय, पण मग ओपीचे एक्झाम काय काय ऍडव्हान्टेजेस असू शकतात? कोड रियुजेबिलिटी. व्हेरी गुड. कोड रियुजेबिलिटी. आता याचा अर्थ काय होतो? तर क्लास आपल्याला पुन्हा पुन्हा यूज करता येतो. क्लास आहे ना इनहेरिट करू शकतो असं. येस, पहिली गोष्ट अशी आहे, बोथ देम हॅव स्टेटेड द राईट आन्सर. पहिली गोष्ट अशी आहे की कोड हा रियुजेबल होतो. रियुजेबलचा अर्थ दोन प्रकारे होतो. सपोज एक क्लास आपण क्रिएट केला, तर मला हवे तेवढे त्याचे मी ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. काय करू शकतो आपण? त्याचे हवे तेवढे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो आणि प्रत्येक ऑब्जेक्ट त्या क्लासला वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करेल. बघा, जेव्हा आपण एक फंक्शन क्रिएट करतो तेव्हा ते रियुजेबल असतं की नसतं? पण फंक्शन एकाच टाईपचं असतं. असा विचार करा की जर माझ्याकडे 10 फंक्शन्स आहे आणि मी एका क्लासमध्ये त्याला लोड केले सर्व, आणि आता मी त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, तर ते सर्व फंक्शन त्या क्लासला ओबे करतील आणि त्या क्लासमध्ये जो डेटा मी पास केला ते फंक्शन त्याच्या असोसिएटेड काम करतील. असं मी अजून एक क्लासचा ऑब्जेक्ट जर बनवला तर तिथे पण आपण तेच करू शकतोय. याने होतं रियुजेबिलिटी. अजून एक पॉईंट जो कॅन्डिडेटने सांगितला तो खूप इम्पॉर्टंट होता. एक क्लास जर आपण डिक्लेअर केला तर त्याच्या आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि मेथड त्याचे चाइल्ड क्लासेस पण यूज करू शकताय. समजतंय का? समजतंय का? खूप सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, जसं सपोज आमच्या घरी सपोज आमची शेती 40 एकर्स. ओके, सो जेव्हा आता माझे आजोबा होते तेव्हा ती शेती तेवढीच होती. त्यानंतर आता माझे वडील आहे, ती शेती हँडल करताय. ओके, नंतर आम्ही ती शेती हँडल करणार. सो बेसिकली काय होतं की जी प्रॉपर्टीज आणि मेथड्स आहे त्या कॅरी फॉरवर्ड करू शकतोय आपण इनहेरिटन्सचा यूज करून. येस ऑर नो? तर क्लासेसचा हा एक सर्वात मोठा बेनिफिट आहे. त्यामुळे मॅक्झिमम जे फ्रेमवर्क बनवलेले हे ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या सर्कलच्या अराउंडच फिरत असतात, कारण रियुजेबिलिटी खूप मॅटर करते. ओके, सेकंड असतं बेटर ऑर्गनायझेशन. पहिलं काय असतं? रियुजेबिलिटी. ओके, सेकंड असतं बेटर ऑर्गनायझेशन. कोणता पण क्लास जर आपण क्रिएट केला तर त्याचं स्ट्रक्चर आपण प्रॉपरली मेंटेन करू शकतोय. सपोज असा विचार करा, तुमच्याकडे 10 फंक्शन्स आहे आणि तुम्ही ते कुठं पण लिहिले तर सापडतील का? नाही. ओके, असा एक विचार करा की तुम्ही लेक्चरला येत आहे आणि तुमच्याकडे बॉटल आहे, टिफिन आहे, पेन, पेन्सिल सर्व आहे आणि तुम्ही एक डब्बा आणला त्यामध्ये टाकून दिलं, तर हे प्रॉपरली मॅप होईल का? साक्षी मॅडम झोपू नका.
मागे बसायचंय का? ओके, झोपू झोपू नका प्लीज. ओके, सो आपल्याला प्रत्येक लेक्चर मध्ये हा प्रॉब्लेम होतोय. सो काय सांगत होतो मी, सांगा आता. हे झोपत होते तुम्ही. ऑर्गनायझेशन, प्रॉपर ऑर्गनाइज. जर डब्बा असेल तर त्यामध्ये काय सगळं खिचडी होऊन जाईल. सो त्यामुळे तुम्ही सॅक आणतात. ओके, त्याला कप्पे असतात, प्रॉपरली ऑर्गनाइज स्ट्रक्चर असतं. सेम तुमच्या लॅपटॉपमध्ये पण आहे. तुम्ही फोल्डर्स बनवतात, सगळं एकत्र केलं तर काय होणार आहे? आधीच फोल्डरमध्ये काय तेच आपल्याला आठवत नाही. सगळं जर एकत्र केलं तर अजून ऑर्गनायझेशनचा इश्यू होऊन जातो. बरोबर की नाही? गुड. ओके, त्यानंतर नेक्स्ट जी ऍडव्हान्टेज आहे ओओपीचं, दॅट इज कॉल्ड ॲज मॉड्युलर कोड. ओके, मॉड्युलर कोड म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही कोड बनवतात, तुम्ही कोडला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करू शकताय. काय करू शकतो आपण? छोटे छोटे पार्टमध्ये डिवाइड करू शकताय. सपोज एक एक्झाम्पल घ्या, एक कार आहे. ओके, त्या कारचे तुम्ही छोटे छोटे पार्ट पण बनवू शकता, छोटे छोटे क्लासेस. सपोज कारमध्ये इंजिन आहे, तर इंजिनचा एक क्लास असेल. येस प्लीज. स्क्रीन शेअर नाही केली तुम्ही. ओ आय एम सो सॉरी. प्लीज कोणीतरी मला स्टार्टिंगला सांगत चला, जर स्क्रीनच शेअर नसेल तर. येस. ओके सर. तर बघा, सपोज हा एक क्लास आहे. आपण एक एक क्लास बघूया, व्हेइकल नाव. ओके, व्हेइकल. आता एका व्हेइकल मध्ये खूप सारे पार्ट असतात. येस ऑर नो? तर त्यामध्ये इंजिन असतात. ओके, राईट. इंजिन मध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहे. मग हे सर्व इंजिनच्या व्हरायटी मी एका क्लासमध्ये लिहिली. त्यानंतर सपोज एक सपोज व्हील्स आहे, तर व्हील्सच्या पण खूप सारे बिहेवियर्स राहतात. ब्रेक सिस्टीम असते. ओके, त्यानंतर मग रोटेशन्स असतात, रिव्हर्स, फॉरवर्ड. तर तुम्ही हे फंक्शन्स त्या वेळेने लिहू शकताय. त्यानंतर परत ग्लासेस असतात, कुशन्स असतात. तर कारचे तुम्ही जे जे पार्ट्स आहे त्यांना अजून डिटेलिंग मध्ये तुम्ही घेऊ शकता. जसं आता चेअर्स आहे. ओके, तर जे सीट्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रेक्लायनर सीट्स असतात. ड्रायव्हरचं जे सीट असतं हे थोडं स्पेशलाइज सीट असतं. त्यामध्ये फीचर्स, फंक्शनॅलिटी अजून जास्त असतात. तर हे जे पार्ट आहे ना, हे मॉड्युलर पार्ट मध्ये तुम्ही बनवू शकताय. सो दॅट पुढे चालून सपोज एखादी व्हेकल, आता ही 4 व्हीलर व्हेकल आहे, मला तेच 2 व्हीलर व्हेकलसाठी हवं असेल तर मी परत या प्रॉपर्टी यूज करू शकतोय. कारण 2 व्हीलर मध्ये पण ब्रेक लागतं, 4 व्हीलर मध्ये पण ब्रेक लागतं. 2 व्हीलर मध्ये जर गिअर जर असेल, रिव्हर्स गिअर, तर तो पण ऑपरेट होतो. नसेल तर इट विल नॉट ऑपरेट. राईट. सो याचा अर्थ काय होतो की रियुजेबिलिटी आहे, स्केलेबिलिटी आहे, नॉट स्केलेबिलिटी, रियुजेबिलिटी, बेटर ऑर्गनायझेशन आहे. आणि इथे तुम्ही मोठ्या पार्टला छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करू शकताय. दॅट इज बेसिकली अ मॉड्युलर कोड. आणि बिलीव्ह मी, डेव्हलपर्स मॉड्युलर कोडच मॅक्सिमम यूज करतात. प्रोजेक्ट हा छोटे छोटे पार्टमध्ये डिवाइड असतो. क्लासेस हे अजून डिस्ट्रीब्यूट केले जातात. वी यूज नॉर्मलायझेशन टेक्निक्स फॉर दॅट. समजतंय? व्हेरी गुड. ओके, so basically reusability, better organization and modular code. And the last, which is very very important, is scaling. एखाद्या लॉजिकला तुम्ही एक्सटेंड करू शकताय. ओके, ओपी जेव्हा आपण यूज करतो तेव्हा मल्टिपल क्लास असतात. एक क्लास दुसऱ्याला एक्सटेंड करतो. एक छोटा मॉड्यूल पण यूज करू शकतोय आणि मोठा मॉड्यूल पण यूज करतो. ओके, जसं मी आता एक्झाम्पल दिलं. तर हा जो व्हेकल आहे, व्हेकलचा जो क्लास होता कोणता? सपोज टायर्स. ओके, किंवा व्हेकलचे व्हील्स. तर हे जे व्हील्स होते हे बेसिकली एक स्वतःहून क्लास आहे. तर तुम्ही व्हील्स डिफाईन करू शकताय. सपोज भरपूर कंपनी आहे, सिॲट. ओके, त्यानंतर MRF. त्यानंतर टायरची साईज पण असते. त्या व्हीलची जी टायर असते ती साईज असते. ओके, व्हीलचा टाईप पण असतो, अलॉय व्हील. ओके, त्यानंतर परत अजून म्हणजे मॅग, राईट. त्यानंतर परत नॉर्मल स्पोक व्हील्स असतात. अजून त्यामध्ये कोणतं तरी अजून एक नवीन आलंय, सेमी मध्ये येतं. ओके, सो
दॅट इज व्हॉट द थिंग इज. म्हणजे तुम्ही कोणत्या पण कोडला स्केल करू शकता. ओके, एक्झिस्टिंग क्लासला रियूज करता येतं, त्याला स्केल करता येतं, म्हणजे एक्सटेंड करू शकताय. And that is the advantage of using or working with OOP concepts. समजतंय का? तर आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये खूप सारे कॉन्सेप्ट. ओके, तर वन बाय वन आपण ते लर्न करू. बट द व्हेरी फर्स्ट कॉन्सेप्ट वी आर गोइंग टू स्टार्ट इज क्लास. ओके, सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट कॉन्सेप्ट. थोडा झोपेत आहे. हा वेळच असा आहे, पण आपण काही नाही करू शकत. ओके, सो लेट्स क्रिएट डे 14 टुडे. Day 13. ओके, सो याला आपण व्हीएस कोड मध्ये ओपन करूया. ग्रेट. And now let's say, let's discuss regarding the class. So इथे मी लिहिल class dash 1, sorry, 1 dash class dot py. तर काय असतात बरं क्लासेस? कलेक्शन ऑफ प्रॉपर्टीज अँड मेथड, किंवा जी तुम्ही लर्न केलंय डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. व्हेरी गुड. सो आता पायथन मध्ये क्लास कसा डिफाइन करायचा? वी यूज अ कीवर्ड कॉल्ड एज अ क्लास. देन वी गिव अ क्लास नेम. आणि पायथन मध्ये कर्ली ब्रॅकेट. ओके, आणि पायथन मध्ये बेसिकली कर्ली ब्रॅकेट्स नसतात. सो हियर वी यूज अ, and then whatever our logic is, we write our logic over there. Okay, so to avoid the error I will use pass. So एक syntax आपण कसा लिहितो? Class, then a class name, colon, आणि त्यानंतर syntax, किंवा जो पण आपल्याला लॉजिक हवंय ते. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? हा पॉइंट लिहा. जस्ट एक सिंटॅक्स लिहा. ओके, a basic syntax of class. Basic syntax. येस. आता क्वेश्चन असा आहे की क्लासचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा. सो टू क्रिएट ऑब्जेक्ट we use a different way from other programming languages. So इथे आपण ऑब्जेक्टचं नेम देऊया. सपोज इथे मी म्हणेल O1 किंवा OBJ1, and we use a class name. काय यूज करतो आपण? क्लास नेम, and we pass a round bracket to it. तर याला काय म्हणतात? It is called as a constructor. Okay, so whenever we call a constructor, it will automatically generate an instance of that class. तो काय करेल? त्याचा एक इन्स्टन्स क्रिएट करेल. ओके, सो हा जो ऑब्जेक्ट आहे, सो व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास? ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. क्लासचा ऑब्जेक्ट म्हणजे काय? त्याचा इन्स्टन्स, त्या क्लासचा इन्स्टन्स. ओके,
येस, हा एक पर्टिक्युलर कोड लिहा. सो वी कॅन क्रिएट अ क्लास अँड वी कॅन प्रोव्हाइड अ क्लास ऑब्जेक्ट इन दिस. Okay. So now let's take an example. Okay. So आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, हा होता एक बेसिक सिंटॅक्स. हाऊ अ क्लास विल. ओके, लेट्स टेक एन एक्झाम्पल. सो सर्वात पहिला आपण एक्झाम्पल घेणार आहे. सो आय जस्ट से 2 डॅश क्लास डॉट py. सो चला एक क्लास डिक्लेअर करूया. सो आय विल जस्ट से क्लास ॲज स्टुडंट. काय घेतलं आपण? क्लास ॲज अ स्टुडंट. ओके, and just I will say that this class will have a property. आता पायथन मध्ये जेव्हा तुम्हाला प्रॉपर्टी डिफाईन करायची, डिफाईन इट लाईक अ व्हेरिएबल. ओके, सो इथे मी म्हणेल नेम ॲज सोहम. नेम ॲज सोहम. ओके, and once this is done, the next is to create an object of it. So मी इथे म्हणेल स्टुडंट ॲज स्टुडंट. आता एक कन्सेप्ट लक्षात घ्या. हा स्टुडंट एक ऑब्जेक्ट आहे स्टुडंट क्लासचा. स्टुडंट एक ऑब्जेक्ट आहे स्टुडंट क्लासचा. सो लेफ्ट साईडला जे लिहिलेलं आहे तो एक ऑब्जेक्ट आहे आणि राईट साईडला जे लिहिलंय तो एक कन्स्ट्रक्टर आहे. ओके, आणि एक केस सेन्सिटिव्ह आहे. पायथन लँग्वेज इज व्हेरिएबल केस सेन्सिटिव्ह. त्यामुळे हे दोन सेम नाही. सो नाव इफ आय वॉन्ट टू प्रिंट दिस नेम, जस्ट मी इथे म्हणेल प्रिंट
स्टुडंट डॉट आणि बघा इथे नेम दिसत आहे. सॉरी जस्ट नेम. चला टर्मिनल मध्ये जाऊया आणि याला रन करू. So just I will say Python 2 dash class. And you will see it works. Okay. So जो आपण क्लास क्रिएट केला होता तो इथे वर्क होतोय, राईट? It's just working very, very perfect. So you can create a class, you can assign a property, you can work with it. अजून एक प्रॉपर्टी असाइन करूया, रोल नंबर 20 is present true. And now I can use it over here. Student dot roll number. And इथे मी मेन्शन करेल. So now if I try to run this, you will see it will give me so 20 and 2. Okay. So you can create a class object and you can access its properties in this way. तर डॉट नोटेशनने प्रॉपर्टीज ऍक्सेस करायच्या असतात. कशाने ऍक्सेस करतो आपण? डॉट नोटेशन. अँड हिअर टू क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ दॅट क्लास वी यूज अ कन्स्ट्रक्टर. इथे न्यू कीवर्ड यूज होत नाही. जसा जावा किंवा सी शार्प, ओके, PHP, जावा स्क्रिप्ट या लँग्वेजेस मध्ये न्यू कीवर्ड यूज होतो. पण इथे न्यू कीवर्ड यूज होत डायरेक्टली तो एक्झिक्यूट. क्लिअर आहे? लिहू काढा.
Okay. So let's move forward. इकडे लक्ष द्या. ओके, लेट्स मूव फॉरवर्ड. सो आता इथे आपण बघितलं की लाईक वी कॅन प्रोव्हाइड प्रॉपर्टीज, राईट? वी कॅन प्रोव्हाइड अ सेट ऑफ प्रॉपर्टीज ओव्हर हियर. बट एक छोटासा प्रॉब्लेम असा आहे की जर मी अजून एक ऑब्जेक्ट जर क्रिएट केला, सपोज मी म्हटलं इथे स्टुडंट 1 as student, and again if I try to use the same content, okay, with student 1, you will see की तो तोच डेटा प्रिंट करेल. बट रिअल वर्ल्ड मध्ये असं वर्कआउट होत नाही. का? बिकॉज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये रियुजेबिलिटी तर इम्पॉर्टंट आहे. येस ऑर नो? पण तोच जर आउटपुट निघतंय तर त्याचा काही उपयोग आहे का? इट डजंट हॅव एनी मीनिंग, राईट? सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन यूज समथिंग कॉल्ड ॲज अ कन्स्ट्रक्टर. काय यूज करू शकतो आपण? कन्स्ट्रक्टर. ओके, सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर. तर बेसिकली कन्स्ट्रक्टर काय असतात? Constructor are the special functions, okay, which gets initiates when an object of class is called. काय असतं कन्स्ट्रक्टर? कन्स्ट्रक्टर एक असं स्पेशल फंक्शन असतं जेव्हा त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा ते इमिजिएटली कॉल होतं. आलंय लक्षात इथपर्यंत? लक्ष येते का? ओके, गुड. सो मग क्वेश्चन असा आहे की आता याला कसं हँडल करायचं, ओके, किंवा कन्स्ट्रक्टर आपण कसं लिहू शकतो? सो इट्स प्रिटी सिम्पल. इनसाइड दी पायथन जेव्हा जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहाल, बेसिकली कन्स्ट्रक्टर एक इनबिल्ट फंक्शन आहे असं पण तुम्ही म्हणू शकताय. आणि पायथन मध्ये फंक्शन डेफनं आपण डिफाईन करतो. ओके, सो वी हॅव अ स्पेशल काइंड ऑफ डेफिनेशन that is called as a double underscore init. Double underscore init, okay? And this double underscore init comes with a special parameter called as self. Okay? Called as a self. चला आता इथे आपण एक प्रिंट करून बघूया फक्त. या डबल अंडरस्कोर इनिट डबल अंडरस्कोर मी जस्ट मिस झाला तो. सो इथे मी यूज करेल हॅलो. ओके, सो जर मी याला सेव्ह केलं अँड आय विल कमिट दिस प्रिंट ओव्हर हियर. इफ आय ट्राय टू रन दिस यू विल सी हॅलो इज प्रिंटेड ट्वाइस. का असं प्रिंट दोनदा का झालं? कारण त्याचे टोटल 2 ऑब्जेक्ट क्रिएट झाले. दिस इज ऑब्जेक्ट 1 and this is object. ओके, याचा अर्थ काय होतो? जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो तेव्हा इमिजिएटली काय होतं? तो कन्स्ट्रक्टर इनिशिएट होतो. त्याला इनिशिएशन म्हणतात. इट गेट्स इनिशिएटेड. समजतंय का? सो कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन which is actually gets initiated as soon as an object of that class is created. मग क्वेश्चन असा होता की याच्या आधी तर आपण यूज करत नव्हतो, मग कन्स्ट्रक्टर नव्हतं का? ऍक्च्युली होतं, पण त्याला पायथन स्वतःहून क्रिएट करत होतं. हे जावा सारखं नाही. जावामध्ये तुम्हाला मॅन्डेटरी कन्स्ट्रक्टर द्यावा लागतो. इथे तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट नाही. का? कारण या ज्या लँग्वेजेस आहेत लाईक PHP, पायथॉन, जावास्क्रिप्ट यांच्यामध्ये कन्स्ट्रक्टर ऑटो इनिशिएट पण होतं जर यूज मध्ये नसेल. समजतंय का जे मी सांगतोय ते? बट हियर वी नीड इट अँड दिस इज द वे हाऊ वी कॅन डिफाईन अ कन्स्ट्रक्टर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता हा सेल्फ कीवर्ड जो आहे ना, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे पायथन मध्ये. तुम्ही जिथे पण जाल तुम्हाला सेल्फ हा कीवर्ड यूज करावाच लागेल. इट्स मॅन्डेटरी टू यूज. ओके, तर जर आपल्याला कन्स्ट्रक्टर इनिशिएट करायचं आहे, सॉरी डिक्लेअर करायचं आहे, तर कसा डिक्लेअर करतो आपण? डेफ
then डबल अंडरस्कोर init डबल अंडरस्कोर. ओके, ही एक मॅजिक मेथड आहे. बेसिकली मॅजिक मेथड पण म्हणतात. दिस इज वन ऑफ द मॅजिक मेथड. ओके, then it comes with a parameter self, and then you can write your own logic over here. This is called as constructor. ओके, लक्षात आलंय सर्वांच्या? हे प्लीज लिहून घ्या. आणि हे सेपरेट कोड लिहा. तिथे असा बाण देऊन लिहू नका. इथे कन्स्ट्रक्टरचा कोड आहे, सेपरेट लिहा. मला माहिती, मुलं खूप हुशार आहे. सो मी जो कोड जेव्हा सांगेल लिहा, परत तो ऍज इट इज लिहा प्लीज. So what is a constructor? Constructors are the special functions, okay, which executes automatically when an object is created. आणि या युनिटची स्पेलिंगच्या आधी डबल अंडरस्कोर आणि एंडला डबल अंडरस्कोर मॅन्डेटरी. येस, ऑनलाईन मेंबर्स, एकदा तुमचं रिटर्न झालं का मग हात वरती करा. काइंडली रेज युअर हँड्स. Okay, good, great. Now let's comes with the some of the important factors. So आतापर्यंत आपण काय केलं, एक क्लास क्रिएट केला स्टुडंट नावाचा, राईट. त्यामध्ये सपोज एक तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचा होता, राईट. सो इथे आपण नेम दिलं. इनिशियल मी एम्प्टी म्हणेल. ओके, अँड वी हॅव ऑल्सो सीन दॅट वी कॅन यूज कन्स्ट्रक्टर ओव्हर हियर. ओके, which comes with self. Okay, now let's move forward. So suppose आता इथे आपण एक ऑब्जेक्ट कॉल क्रिएट करूया, स्टुडंट ॲज स्टुडंट. अँड लेट्स से की मला हे नेम अपडेट करायचंय. काय करायचंय? नेम अपडेट. सो मला रन टाइम नेम पास करायचंय. सो वी कॅन पास अ नेम रन टाइम लाईक दिस ओनली. तर कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये आपण डेटा पास करू शकतो. and it accepts any kind of data type, string, integer, float, boolean. कोणत्याही प्रकारचा डेटा टाइप हा एक्सेप्ट करू शकतो. इट कॅन ऑल्सो एक्सेप्ट द कॉम्प्लेक्स डेटा टाइप लाईक लिस्ट, टपल्स, सेट, डिक्शनरी. इट कॅन एक्सेप्ट इट. सो इथे लेट्स से इथे स्टुडंटचं नेम मला द्यायचंय दीपाली. ओके, and this is the name of student which I need to store in this name. तर आता हे जर आपण इथे पास केलं तर आपल्याला ह्या इनिट मध्ये याचा सेकंड पॅरामीटर मध्ये भेटतं. तुम्ही याला काही पण नेम देऊ शकताय. मी म्हणेल एस नेम. एस नेम म्हणजे काय? स्टुडंट नेम. ओके, आणि हे स्टुडंट नेम मला नेमला अपडेट करायचं आहे. सो आय कॅन जस्ट से, बघा आता नॉर्मल ज्या बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात त्यांच्यामध्ये दिस नावाचा कीवर्ड असतो. दिस कीवर्ड. पायथन मध्ये हा दिस कीवर्ड नाही. सो वी हॅव अ सेल्फ ओव्हर हियर. जो सेल्फ आपण यूज करतो ना, हा तेच रिप्रेझेंट करतो की करंट क्लास. ओके, सो आय विल जस्ट से सेल्फ डॉट, बघा इथे नेम आलाय ना, अँड देन आय विल जस्ट से एस नेम. माझा क्वेश्चन असा, हे जर नसलं तर काय होईल? काय होत नाही, तरी पण ते इनिशिएट होणार. बट आय विल कीप इट फॉर गुड अंडरस्टँडिंग. And now if I just say student dot name,
print you will see it will print Deepali. काय प्रिंट केल्याने दीपाली प्रिंट केला का कारण इथे आपण ते नेम यूज केलं मग सपोज मी अजून एक ऑब्जेक्ट जर क्रिएट केला स्टुडंट 1 नावाचा आणि ते जर मी रुपेश पास केला यू विल सी नाव दिस टाइम इट विल प्रिंट दीपाली अँड रुपेश का कारण कन्स्ट्रक्टच्या आतमध्ये जिथे आपण दीपाली पास केलं इथे तर या इन्स्टन्सला फक्त दीपाली हेच नाव भेटत पण जेव्हा आपण सेकंड इन्स्टन्सच्या वेळेस रुपेश नाव पास केलं इट विल गेट अ रुपेश ॲज अ सो दिस इज समथिंग कॉल्ड एज अ रियुजेबिलिटी ऑफ कारण एकदा तुम्ही कोड लिहिला त्याला तुम्ही वारंवार यूज करू शकता दॅट इज गुड येस ऑर नो सो वी कॅन डिफाईन अ कन्स्ट्रक्टर पण लक्षात ठेवा कन्स्ट्रक्टर मध्ये जेव्हा तुम्ही पॅरामीटर पास करता सेल्फ सोडल्यानंतर तिथून त्या व्हॅल्यू स्टार्ट होतात क्लिअर आहे सर्वांना प्लीज लिहून
ओके. ग्रेट. सो कन्स्ट्रक्टर समजलंय कसं इम्प्लिमेंट करायचं? व्हेरी गुड. नाव लेट्स अंडरस्टँड. सपोज प्रिंट आपण कुठे केलंय बघा बरं. रिअल वर्ल्ड मध्ये आपण असं करत नाही. तर मला काय करायचंय, ह्या स्टुडंटच्या अंडर एक फंक्शन डिक्लेअर करायचं आणि त्या फंक्शन मध्ये मला तो स्टुडंटचा डेटा प्रिंट करायचा. कसं करणार आपण? So for that we need to create our own definitions. That is the functions. So here we will use def आणि मी इथे बदल print data. काय म्हणणार आपण? Print data. Now remember one thing. जेव्हा जेव्हा तुम्ही पायथन मध्ये क्लास हा कन्सेप्ट लर्न करणार तेव्हा हे लक्षात ठेवा, कुठेही डेफ हे दिसलं का त्याचं पहिलं पॅरामीटर असेल हे फिक्स आहे पायथन. ओके. And now I will just say print self dot. So what self represent? Its current instance. So class impression self मध्ये असेल. Okay. So let's save this. And now just I will say student dot print data. आणि इथे पण आपण काय करणार? Student dot print data. And if I try to run this, it works. Student 1 is sir. Yes. Thank you. So I will just say student one, sorry. I will just say Python 3 dash class dot py. And you will see it works very, very perfect. म्हणजे तुम्ही एकापेक्षा जास्त आता किती इन्स्टन्स क्रिएट करा, हा जो लॉजिक आहे तुमचा, इट विल गिव्ह यू अ ट्रू आउटपुट. क्लिअर इथपर्यंत? सर वन टाइम सेल्फ कीवर्ड कशासाठी यूज होतो? सेल्फ जो कीवर्ड असतो ना, तो करंट इन्स्टन्सला रिप्रेझेंट करतो. जो तुमचा करंट इन्स्टन्स आहे त्याला तो रिप्रेझेंट करेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जसं आपण धिस कीवर्ड यूज करतो, धिस कीवर्ड मध्ये काय पॉवर असते की त्या क्लासमध्ये जेवढे प्रॉपर्टीज आणि मेथड आहे तो सगळ्यांना ऍक्सेस करू शकतोय. सेम पॉवर सेल्फ मध्ये असते. सेम पॉवर. जसं बाहेर आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो आणि मग प्रॉपर्टी कॉल करतो, तसंच क्लासच्या आतमध्ये आपण सेल्फ यूज करतो आणि एक तर त्याच्यामध्ये डेटा ऍड करतो किंवा वी एक्झिक्यूट दॅट डेटा. ओके. जसा इथे आपण डेटा अपडेट केला आणि इथे एक्झिक्यूट केला. सो दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट ऑफ सेल्फ इज मीन. ओके. Yes. So you can just use a method which will work with your logic. Okay. Yes. या पॉइंट पर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? लिहून काढा. ब्रेक घ्यायचंय? नाही घ्यायचं. ओके. ओके. सो इथे आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. सो आजचं जे लेक्चर आहे हे 3:30 वाजेपर्यंतच असेल. त्याचं रिझन असं आहे की इथे इन्व्हर्टरचा आम्ही सेटअप करतोय, त्यामुळे नंतरच्या स्लॉटच्या ज्या बॅचेस आहेत त्या ऑनलाईन टाकलेल्या आहेत आणि जे लोक येतात ते येत आहेत. ओके. सो 3:30 वाजेच्या नंतर ऑफिसमध्ये सर्वच काम बंद होऊन जाणार आहे. हा चालेल ना मला. ठीक आहे. अभ्यास करायचा तुम्हाला, तुम्ही ऍडजस्ट करून घ्या आजचे दिवस. ठीक. सो आज 3:30, मग नंतर रेग्युलर 4. तर एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. ओके. सॉरी 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर आपण आपला पार्ट कंटिन्यू करू. लेट्स टेक अ ब्रेक.
की 10 मिनिटाची रेकॉर्डिंग मिस झाली. सो उद्या परत आपण तसं डेव्हलपमेंट करणार, सो डोंट वरी. लिहिलंय मॅडम? पेन द्या ना. मॅडमला पेन द्या. सो सर्वांनी हे लिहून घ्या व्यवस्थित. सो पायथनचा एक पार्ट खूप चांगला आहे की यामध्ये सिंटॅक्स खूप किचकट नाही, सिम्प्लिफाईड सिंटॅक्स आहे. फक्त तुम्हाला सिंटॅक्सची मिनिंग समजली पाहिजे. आणि पायथनचे जे स्ट्रक्चर आहे थोडे वास्ट आहे. जसं आपण एक कन्सेप्ट बघितला त्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहे. ओके, सो इट ऍक्च्युली समटाइम इट फील्स व्हेरी कॉम्प्लेक्स, बट जर तुम्ही त्याला स्ट्रक्चरली लर्न जर केलं, इट्स नॉट दॅट मच डिफिकल्ट. या एक्सपेरिमेंट प्रत्येकाने आपल्या लॅपटॉपमध्ये ट्राय आउट करा. ओके, लॅपटॉप आणले होते का आज? व्हेरी गुड. हा, काय इश्यू येतो? आपल्याकडे पॉवर आहे ना? नाही, चार्ज घेऊन ये, बॅटरी टाकून घे. नाही तर हा, म्हणूनच म्हटलं बॅटरी चेंज करून घे. Yes, सर्वांनी एक्झाम्पल लिहा. एक्झाम्पल लिहिल्यानंतर एक्झाम्पल समजून घ्या की आपण कशा प्रकारे हे लॉजिक इम्प्लिमेंट केलेलं आहे. ओके, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू मस्ट बी एबल टू राईट दिस लॉजिक. ओपीचे कॉन्सेप्ट आपण पुढे चालून इम्प्लिमेंट करणार आहे. ओके,
येस झालंय सर्वांचं. ओके. येस झालंय सर्वांचं. येस ऑनलाईन मेंबर्स. येस सर. हा कोड मी गिटहब वरती पुश करतोय. आय रिअली रिक्वेस्ट की प्लीज सर्वांनी हा कोड बघा एकदा. ओके. सो फाईल हँडलिंग एक्सेप्शन अँड ओओपी. सो मी कोडला कमिट केलंय, कोड पुश केलेला आहे. आय रिअली रिक्वेस्ट दॅट की प्लीज एकदा या कोडला बघा. तुम्ही हा कोड डाउनलोड करू शकताय. ओके. ज्यांच्याकडे गिटची रिपोजिटरीची लिंक नाही आहे ग्रुपवरती टाकली का? ठीक. मी सांगतो आज. ओके. रिपोजिटरीच्या लिंक असते तिथून डाउनलोड करून घ्या. नोट्स आहे. हा माझं सेशन झालं का मी 1 टाकणार होतो पण थोडा शेड्यूल पॅक झाल्यामुळे हे झालं का लगेच टाकतो मी. तुमच्या ग्रुपवर टाकून देतो. So let's go with ITR. Attendance. Okay. Great. Batch number 3. Yes. सर्वांनी अटेंडन्स द्या. येस सर्वांनी अटेंडन्स द्या. सायली. प्रेझेंट सर. येस. आदित्य बागल. अभिजित. प्रेझेंट सर. आहेर किरण. प्रेझेंट सर. आहेर किरण. प्रेझेंट सर. बटुले कृष्णा. प्रेझेंट सर. जाधव ओम. प्रणव. प्रेझेंट सर. भवर प्रीतम. जगताप वेदिता. ओके. देन बागल प्रियंका. प्रेझेंट सर. ठीक आहे. सो साक्षी घुगे. कीर्ती नेहरे. कीर्ती नेहरे. सोनोने साई. प्रेझेंट सर. गोरे अनिशा. प्रेझेंट सर. कदम ऋतुजा. प्रेझेंट सर. दर्शन सांगळे. हर्षाली जाधव. प्रेझेंट. काजल डेटके. प्रेझेंट सर. मयूर पवार. प्रेझेंट सर. ओम वडे. प्रेझेंट सर. प्रथमेश जगताप. प्रथमेश जगताप. प्रेझेंट सईद सर. सईद गायत्री. प्रेझेंट सईद सर. सईद गायत्री. सूर्यवंशी साई. प्रेझेंट सर. जगजाप स्नेहल. प्रेझेंट सर. ओमकार शेजूळ. प्रेझेंट सर. गांगुर्डे मोनिका. मोनिका गांगुर्डे. येस. रोटेगाव कॉलेज प्रेझेंट द्या. विद्या लांडे. प्रेझेंट. पृथ्वीराज
राजपूत, अनुजा चव्हाण, प्रेझेंट सर. आराध्य चव्हाण, प्रेझेंट सर. आरती बनकर, प्रेझेंट सर. अश्विनी वरकड, प्रेझेंट सर. कृष्णा ढटिंग, गायत्री ठोंबरे, प्रेझेंट सर. ऋषिकेश फुरे, पूनम जगदाळे, प्रेझेंट सर. कार्तिकी कुमावत, प्रेझेंट सर. कार्तिक निळे. प्रेझेंट सर. कार्तिक बेटा तू काल मला फोन नाही केला. हा सर आज करतो सॉरी. बरं, आज मी आता करू का लगेच? नाही बाबा, आता नको करू, मला बाकीचे काम आहे. 7च्या नंतर ठीक कर. आहे. चालेल चालेल सर. ठीक आहे. हो. प्रांजली कुठे, प्रांजली कुठे, रेश्मा घायवट, प्रेझेंट सर. रुपाली भागवत, प्रेझेंट सर. ऋतुजा जाधव, प्रेझेंट सर. समीक्षा बरणपूरकर, प्रेझेंट सर. श्रुतिका वरकड, प्रेझेंट सर. स्नेहल बोर्डे, प्रेझेंट सर. दिव्या सूर्यवंशी, दिव्या सूर्यवंशी, समृद्धी सूर्यवंशी, समृद्धी सूर्यवंशी, प्रतिमा महाले, साक्षी पोपलगाड. सर. साक्षी पोपलगाड आहे का? सर प्रतिमा महाले प्रेझेंट आहे. साक्षी पोपलगाड आहे का? प्राची पुणे, वैष्णवी शेळके, प्रेझेंट सर. ऍबसेंट कॅन्डिडेट मध्ये प्राची पुणे, साक्षी पोपलगाड, समृद्धी सूर्यवंशी, दिव्या सूर्यवंशी. प्रेझेंट सर. कोण प्रेझेंट आहे? समृद्धी सूर्यवंशी सर प्रेझेंट. दिव्या सूर्यवंशी इज ऍबसेंट. प्रांजली कुटे, ऋषिकेश फुरे, कृष्णा डटिंग, पृथ्वीराज राजपूत, गांगुर्डे मोनिका, दर्शन सांगळे, कीर्ती नेहरे, आहेर किरण आणि आदित्य बागल. आहेर किरण प्रेझेंट सर. कोण? आहेर किरण. आहेर किरण. ठीक, ओके, फाईन. सो आजचं जे सेशन झाले त्याचा कोड मी अप केलाय. तुमची ही जी रेकॉर्डिंग आहे, ओके, उद्या सकाळी अप होतील 9 वाजता शार्प. सो डेली बेसिसच्या ज्या रेकॉर्डिंग्स आहेत त्या दररोज सकाळी अपलोड होतात. ओके, कारण सर्व लेक्चर झाल्यानंतरच आम्ही ते रेकॉर्डिंग अपलोड करतो. सो रेकॉर्डिंग बघा, त्यानंतर हा कोड मी दिलेला आहे, तुमच्या लॅपटॉपमध्ये तो कोड रन करा, कोड डाउनलोड करा. ओके, अँड ट्राय टू एक्झिक्यूट इट. ज्याला ज्याला इश्यूज आले, आपलं सेशन असणार आहे सॅटर्डेला सकाळी 8 वाजता ऑनलाईन मेंटर हॅलो. सेशन. ओके, मेंटर सेशन. सो त्या मेंटरशिप सेशनला प्रत्येकाने प्रेझेंट राहायचंय. ओके, त्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन काढून आणा. मी तर सजेस्ट करेन की ChatGPT वरनं पण क्वेश्चन काढा काही, सो दॅट ते तुम्हाला प्रिपरेशनला कामं येतील. आणि मग मला ते क्वेरीज क्वेश्चन्स विचारा. ते 1.5 तास लेक्चर असेल आपला, सकाळी 8 ते 9:30, कारण 10 ते 11 तुमची सॉफ्ट स्किलची बॅच असेल. क्लिअर आहे? याची जी लिंक असेल मेंटरशिप सेशनची ती मी वेगळी शेअर करणार आहे.
तर ती लिंक वेगळी असू द्या. ओके फाईन. हा कोणीतरी काहीतरी बोलत होतं. सर LMS मध्ये फक्त एकच रेकॉर्डिंग दिसते. LMS मध्ये एकच रेकॉर्डिंग दिसते. हो सर, फक्त डे 1 ची दिसतीये. हो का? आणि ती पण प्ले होत नाहीये सर. अच्छा, ती पण रद्द नाही होते. युट्यूबवर जात असेल ना ती? हो सर, YouTube वरती जाते पण ते परत सर्च करायला लावते आणि प्ले नाही होत. ठीक आहे, मी चेक करून घेतो मग. मी चेक करून घेतो. एक 15-1 मिनिटात आहे ना तो इश्यू सॉल्व्ह करतो. ठीक आहे. ग्रुपवर तसं मी नोटिफाय करायला लावतो झाल्यावर. चालेल. ओके फाईन. सो येस, अजून काही क्वेश्चन आहे कोणाकडे? Okay, fine. So thank you so much, guys, for joining this session. And let's see you in the next lecture. Thank you.